ज्या वेळेला एखादा चमत्कार घडत असतो त्यावेळेला त्या चमत्काराचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ शकतात. ही चमत्कार करणाऱ्या व्यक्तीच्या ठायी जणू काही कसली तरी अद्भुत शक्ती आहे आणि मग सगळं लक्ष त्या व्यक्तीवरती केंद्रित केलं जाण्याची शक्यता असते. मग अशा व्यक्तीची पूजा सुरू होते. त्या व्यक्तीभोवती लोकांचा गोतावळा सुरू होतो आणि हा संपूर्ण प्रकार कधीकधी परमेश्वराच्या योजनेच्या विरुद्ध असू शकतो. सर्वसाधारणपणे अशीच घटना लुस्त्र ह्या ठिकाणी घडली. लुस्त्र येथे पायाने अधू असलेला एक माणूस बसलेला. तो अगदी जन्मापासून पांगळा होता, परंतु तो नेहमी संत पौलाची प्रवचनं ऐकायचा. संत पौलाने त्याच्याकडे नजर टाकली आणि आपल्याला बरे होऊ असा विश्वास त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची भावना त्याने टिपली आणि ताबडतोब त्याला सांगितलं, तू उठून आपल्या पायावरती उभ्या राहा. आणि चटकन तो माणूस उभा राहतो आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं. आता त्याला प्रतिसाद लोकांनी कसा दिलेला आहे बघा, की लुकावनी भाषेमध्ये ते लोक बोलले की परमेश्वर आपल्यामध्ये प्रकट झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी माळा आणण्याचा प्रयत्न केला, त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न केला, त्याला मर्क्युरी म्हणा, ज्युपिटर म्हणा म्हणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला संत पौलने आणि बर्नबाने अगदी स्पष्ट केलं की तुम्हाला जे वाटते ते बरोबर नाही आहे. मर्क्युरी म्हणा, ज्युपिटर म्हणा हे सर्व ग्रहगोल तारे आहेत आणि ती निर्मिती आहे परमेश्वराची. परमेश्वर निर्माता आहे. परमेश्वर सर्व चमत्कारांचा उगमस्थान आहे. शेवटी चमत्कार म्हणजे नक्की काय, तर परमेश्वराच्या सामर्थ्याचा जिवंत असा पुरावा की जे माणसाला शक्य नसतं, जे अकस्मात घडत असतं, आपण अपात्र असताना देखील घडत असतं, अशा प्रकारची घटना म्हणजे चमत्कार. हा चमत्कार विश्वासाचा पाया असू शकत नाही, तर विश्वास हा चमत्काराचा पाया असावा लागतो. आणि म्हणूनच संत पौलने त्यांना सांगितलं की तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवा. आणि अशा प्रकारे त्यांच्या मनातील चुकीची संकल्पना त्याने पूर्णपणे पुसून टाकली. प्रभू येशू ख्रिस्त आज एक महत्त्वाचा संदेश आपल्याला देत आहे की जी व्यक्ती माझी वचनं पाळत असते तीच खऱ्या अर्थाने माझा अनुयायी असते. एखाद्या व्यक्तीला कदाचित चमत्कार करण्याचं दान असू शकतं, आरोग्यदान देण्याची सामर्थ्य असू शकतं, वेगवेगळ्या भाषा बोलण्याची शक्यता असते, परंतु ह्या सगळ्या देणग्यांपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन पाळल्यामुळे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, इंद्रिय दमन अशा प्रकारची ही पवित्र आत्म्याची जी दानं आहेत, ती दानं आपल्या फळं आहेत, ती फळं आपल्या जीवनामध्ये स्पष्टपणे दिसणं गरजेचं आहे. त्या फळांवरूनच अस्सल झाडाची आपल्याला परीक्षा करायची असते. ह्या दिवसांमध्ये आपण हळूहळू प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या आणि त्यानंतर पेंटेकॉस्टच्या दिशेने सरकत आहोत. म्हणून ख्रिस्त सभा हळूहळू आपल्या मनाची तयारी करत आहे की चमत्कार हा केवळ बारीकसारीक गोष्टींपुरता मर्यादित नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचं आगमन हा ख्रिस्त सभेतील सर्वात मोठा चमत्कार आहे. आणि म्हणूनच परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया की परमेश्वरा, पाहिल्या वाचून धन्य असं तू म्हटलेलं आहे. चमत्कार घडो किंवा न घडो, आम्ही मात्र तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू.